ज्याची सगळ्यांनी हेवा करावी अशी संस्कृती आहे, अशी सांस्कृतिक परंपरा आपल्याला आहे। आपले सण उत्सव संत सगळंच काही छान आहे, अगदी सुंदर आहे। गौरव करणार आहोत। मी ते विनंती करीन की डॉक्टर लालासाहेब गायकवाड, त्यानंतर VP आडसूळ सर आणि प्राध्यापक फुले सर यांना मी विनंती करेन आणि पेनिन सर मी त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करायचा आहे। सो राजश्री बडगुजर यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। टाळ्या वाजवा सगळे, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। आणि आपण हे झाल्याच्या नंतर आम्ही जे आज इथे काम केलं सकाळपासून नमस्कार, मी राजश्री। खरं तर आज माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो आणि त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची भेट झाली। आपण सगळे तळेगावहून इथे आलेला आहात। आपण श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा दल तळेगाव येथले सगळे सदस्य आहात। खरं तर आमची तळेगावच्या या मंडळाशी वारीमध्ये भेट झाली आणि त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा त्यांच्या कामाचं स्वरूप आम्हाला कळलं आणि आमच्या कामाचं स्वरूप त्यांना, आणि त्यानंतर मग एकमेकांच्या संपर्कात आम्ही राहिलो आणि आज तुमचा हा सुंदर कार्यक्रम आम्ही इथं त्याला हजेरी लावली आणि खूप छान वाटलं। भजन वगैरे छान वाटलं आपल्यास, पण आपण फक्त हेच नाही तर याच्यापेक्षा वेगवेगळे कामं करत असतात। तर मग आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री सतीश ज्ञानेश्वर गायकवाड आणि उपाध्यक्ष आहेत श्री शिवाजी लक्ष्मण गायकवाड। खूप छान काम करत आहात आपण। खरं तर आरोग्य, शिक्षण आणि निसर्ग संगोपन या विषयावर काम करत असतात आपण। ठिकठिकाणी खूप झाडं लावलीत, त्यांचं संवर्धन केलं, शाळा, मंदिरं अशा ठिकाणी आपण जाऊन स्वच्छता केली, पण स्मशानभूमीतही आपण स्वच्छता केली हे विशेष आहे। कारण स्मशानभूमीकडे एकदा आपले कोणी नातेवाईक असेल त्यांचा अंत्यविधी केल्यानंतर आपण वळूनही बघत नाही, आणि अशा ठिकाणची स्वच्छता खरं तर खूप महत्त्वाची असते। खरं तर आपली संस्कृती खूप म्हणजे पूर्ण जगात नंबर 1 संस्कृती म्हणू शकतो आपण, ज्याची सगळ्यांनी हेवा करावी अशी संस्कृती आहे, अशी सांस्कृतिक परंपरा आपल्याला आहे। आपले सण उत्सव संत सगळंच काही छान आहे, अगदी सुंदर आहे, पण फक्त स्वच्छतेच्या बाबतीत म्हटलं तर तिथे आपण थोडं कमी पडतोय। कारण आपण जिथे जातोय तिथे स्वच्छता पाळणं खूप महत्त्वाचं असतं। आपण मंदिरात जातो, प्रेक्षणीय स्थळांना जातो, पण तिथं जो काही कचरा आहे तो तिथं सोडून येत असतो आणि मग त्याच्यामुळे जी घाण तयार असते ते मग नदी नाले यांच्यात अडकत असतं आणि वेगवेगळ्या मग आपल्याला समस्यांना सामोरे जावं लागतं। आणि स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं आहे। माननीय मोदीजींनी जी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि आपला मंडळ त्या सहभागी होऊन ठिकठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवत असतात। आळंदी या तीर्थक्षेत्री आपण आज स्वच्छता मोहीम राबवली, पंढरपूर येथे आपण राबवलेली आहे, श्री बालाजी मंदिर येथेही आपण राबवलेले आहेत। त्याबरोबर आपण शैक्षणिक ज्या शिक्षणावरही आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे। आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करण्यासाठी अभ्यासिका वर्ग चालवत आहात, त्यांना मार्गदर्शन करत आहात, त्यांचा ठिकठिकाणी जेव्हा गरज असेल तेव्हा सत्कार करत असतात। कारण सत्कार हे खूप मोठं प्रलोभन आहे, कारण तो व्हावा म्हणून विद्यार्थी त्यासाठी जोमाने तयारी करतात आणि यशस्वी होत असतात। असं हे काम आपण फक्त तरुण आणि आपण जे दुसरे 60 पार केलेले तरुण यांना साथ देत आहात हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आपल्या दलाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा। आपल्या हातून असेच कार्य होत राहो आणि आज माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपले मनस्वी आभारी आहे। रामकृष्ण हरी माऊली। थांबा एकच मिनिट, एक फोटो पण घेतो। तुम्ही लावून द्या। माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेले आहे आणि हाच माऊलींचा आशीर्वाद मी समजते, कारण प्रत्येक युट्यूबरचं हे स्वप्न असतं। रामकृष्ण हरी माऊली।
नमस्कार, मी राजश्री. आपण संत सावतामाळी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सपू यांच्या सिरीज यूट्यूबला टाकलेल्या होत्या. त्या प्रचंड यशस्वी झाल्या आणि कालच आपण संत एकनाथ महाराजांची सिरीज सुरू केलेली आहे. आणि आज मी आळंदी या तीर्थक्षेत्री माऊलींचं दर्शन घेण्यास आले होते. तर त्या प्रसंगी मी आज इथे आले आहे. संत एकनाथ महाराजांची ती मूर्ती आहे, त्यांच्या पादुका आहेत त्या स्थळी. तर त्या स्थळाबद्दलचं महत्व गुरुजींकडून आपण जाणून घेऊया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. हरे आपण काय कृष्ण. सांगू शकता याबद्दल? 1212 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, असं ज्ञानोबारायांची ख्याती. 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. काळ 1272चा जर पाहिला आपण तर ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी ह्या आळंदी इथे घेतली होती. त्यावेळेस 1200च्या काळानंतर 350 वर्ष ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी लोपली गेली. आणि मग त्याच वेळेस 1500चा काळ, प्रत्येक 300 वर्ष जर आपण जर पाहिलं, प्रत्येक 300 वर्षांनी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत साधू जन्माला आलेले आहेत पहा. मग 1200च्या नंतर 1350 ते 1400 ह्या काळामध्ये पैठण या गावी संत एकनाथ बाबांचा जन्म झाला पहा. एकनाथ बाबांची जर ख्याती जर आळंदी गावाबद्दल जर ज्ञानोबारायांबद्दल जर पाहायची जर म्हणलं तर ज्ञानोबारायांची त्यांच्या एका काव्यामध्येच त्यांनी सांगितलं आहे, श्री ज्ञानदेव एवोनी स्वप्नात सांगितले मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्मा केवळ बोलत असे, अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, एवोनी आळंदी स्थळी काढी वेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार, एका जनाधरी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. 250 वर्षानंतर ज्यावेळेस एकनाथ बाबा इथं आळंदी ह्या गावी आले त्यावेळेस हाच तो एकनाथ शांती ब्रह्म पार म्हटलं गेलेला आहे पहा. ह्या ठिकाणी ज्यावेळेस बाबा आले त्यावेळेस 3 दिवस ह्या पाराखाली बाबांनी आपलं अनुष्ठान मांडलं होतं. त्यावेळेस इथं आल्याच्या नंतर कुठे ज्ञानोबारायांची समाधी आहे हा काळ त्यावेळेस सांगत येत नव्हता पहा. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, आणि हो गंगा त्रिवेणी त्या, नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत, झाला पहा एकांत ज्ञानोबाचा. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस सिद्धेश्वराच्या समोर ज्यावेळेस ज्ञानोबारायांची संजीवन समाधी होती, 350 लोपल्यानंतर ज्यावेळेस एकनाथ बाबा येऊन इथं बसले, अनुष्ठान मांडलं आणि भगवान परमात्म्याला गावी देऊन ज्ञानोबारायांना त्यांनी समक्ष ठेवून आणि ज्ञानोबारायांना सांगितलं, ज्ञानराजा तुम्ही ह्या ठिकाणी आहात कुठं, तुम्ही ह्या ठिकाणी आहात कुठं, तेवढं फक्त मला दर्शन द्या. आणि मग महाराज त्यावेळेचा काळ असा होता, हे पूर्णपणे जंगल होतं आणि इंद्रायणी नदी आपल्या सिद्धेश्वराला लागून होती. आणि त्यानंतर तिथं नंदीच्या समोर त्या आपल्या ज्ञानोबारायांची समाधी होती पहा. नंतर काही कालावधी असा गेला, 3 दिवसानंतर एकनाथ बाबांना दृष्टांत झाला आणि एकनाथ बाबा असे आपल्या जिथं उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शेळा विवराची, आसन आणि धुनी मृग छालावर, पाहती ऋषीश्वर व सोंडोनी, बा माझी समाधी पाहिली जुनाट. त्यावेळेस एकनाथ बाबा त्यांच्याबरोबर त्यांचे काही भक्तगण होते, ते सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर गेले. तिथं एक ढवळा नंदी आहे, तो ढवळा नंदी साईडला काढला. तिथं एक विवर आहे, त्या विवरामध्ये एकनाथ बाबा गेले आणि परत 3 दिवस एकनाथ बाबांनी तिथं आपलं अनुष्ठान मांडलं. आणि अनुष्ठान मांडल्याच्या नंतर त्यावेळेस ज्ञानोबारायांनी साक्षात पहिलं दर्शन एकनाथ बाबांना दिलं पहा. आणि त्यावेळेस दर्शन दिल्याच्या नंतर त्यावेळेस त्यांनी पाहिल्याच्या बरोबर माऊली कसे होते हे माऊलीचं सगळं वर्णन एकनाथी भागवतामध्ये ज्ञानोबारायांनी एकनाथ बाबांनी केलेलं आहे बा. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, असे काही युक्ती त्यांनी तिथं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा परब्रह्मा केवळ बोलत असे, असे काही त्यांनी वाक्य तिथं लिहिली. आणि ज्ञानोबारायांची समाधी त्यांनी ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांनी त्याच वेळेस प्रसाद म्हणून एकनाथ बाबांकडं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ एकनाथ बाबांच्या हातात दिला आणि एकनाथ बाबांना सांगितलं की ही भावार्थ दीपिका तुम्ही उजाळा. याच्यातले काही ओव्या होत्या, शुद्ध अशा ओव्या त्यांनी ठेवल्या आणि काही ओव्या एकनाथ बाबांनी कमी केल्या आणि भावार्थ दीपिका असा ग्रंथ एकनाथ बाबांनी आज ह्या जगाच्या पाठीवरती दिला. म्हणून एकनाथ बाबांना 8 वर्षे असताना त्यांना एका सद्गुरूंनी कृपा झाली होती, तरी पण ज्ञानोबारांना म्हणे
दरी ज्ञानोबाराय असे सद्गुरू मला भेटले असे त्यांनी सांगितलं. आणि हा आपला ग्रंथ आज एकनाथ बाबांमुळं आज अख्ख्या जगामध्ये ज्ञानेश्वरी प्रसिद्ध झाली. हरे कृष्णा, राधे राधे, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. नमस्कार, मी राजश्री. पुण्यापासून 21 किलोमीटर असलेल्या आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी मंदिरात दर्शनासाठी आले असता त्याच्या पाठीमागे असलेल्या राम मंदिरात मी आज आलेली आहे. खरं तर ह्या मंदिरात येण्याचं मला आज पहिल्यांदा मी या मंदिराला भेट देत आहे. खरं तर तिथूनच प्रत्येक वेळी जाणं होतं. तर आपण बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आणि हे मंदिर 1840 साली स्थापन झालेलं आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आता आपण हा जो फोटो पाहतोय हीच मूर्ती या मंदिरातही स्थापित झालेली आहे. आणि शांत असं वातावरण आहे. खूप छान अशी मंदिराची सजावटही केली गेलेली आहे. आणि आपण बघू शकता की मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. आणि यांचं दर्शन घेताना खरंच मनस्वी शांती आणि समाधान मिळत आहे. प्रभू रामचंद्राचं आत्ताच दर्शन घेतलेलं आहे. तर मग एवढंच म्हणू शकतो, जय श्रीराम. आता मागणं गरम नमस्कार, मी राजश्री. इकडे माऊली मध्ये इकडे बघा. या साईडला आज पहिल्यांदा मी वळले आणि इकडे जिथे महाप्रसाद मिळतो तिकडे मी आलेले आहे. इथे आपण पाहू शकता या आहेत अन्नपूर्णा माता आणि यांच्या आशीर्वादानेच खरं तर महाप्रसाद या मंदिरात सकाळ संध्याकाळ दिला जात असतो. आपण बघू शकता खूप छान चविष्ट स्वयंपाक इथे बनवलेला आहे. हा महाप्रसाद इथे सकाळ संध्याकाळ दिला जात असतो. आणि इथले जे सेवेधारी आहेत, आपलं नाव श्रीकांत लवान. हा, तर हे आणि यांचे साथीदार इथला सगळं व्यवस्थापन बघत असतात. तर आपण म्हणजे काय सांगू शकाल की रोज इथे किती जण या महाप्रसादाचा आनंद घेत असतात? रोज साधारणतः इथे दुपारच्या प्रसादाला करता 12 ते 3चा आमचा टायमिंग आहे. त्या वेळेत आमच्याकडे जवळजवळ 1000 ते 1100 लोक जेवतात. आणि संध्याकाळी आमचा टायमिंग आहे 7 ते 9. त्या काळात आमच्याकडे जवळजवळ 700 ते 800 लोक प्रसादाचा लाभ घेतात. आणि आपल्या प्रसादात आपल्या दुपारच्या जेवणात काय काय पदार्थ असतात? दुपारच्या प्रसादात आपल्याकडे चपाती, भाजी, वरण, भात, शिरा यात आम्ही बदल करत असतो. गुरुवार रविवार आम्ही लापशी, मसाले भात असं ठेवत असतो. किंवा सण आला, सणाच्या दिवशी आम्ही पुरणपोळी ठेवतो, श्रीखंड ठेवतो, बासुंदी ठेवतो, पुरी ठेवतो. भाजीत पण रोज आपला बदल असतो. रोज आपले कडधान्य असतात. कडधान्याच्या ह्याच्यात अल्टरनेट कडधान्य असतं. शनिवार सोमवार अमावस्या पौर्णिमा पालेभाज्या असते. किंवा सण असला, सणाच्या काळात त्यानुसार आम्ही ते भाजी किंवा स्वयंपाकात बदल करत असतो. खूप छान. म्हणजे आपल्याला जसं का आपण घरी भोजन घेत असतो तर हा सगळा सात्विक आहार आणि हा पूर्णपणे सात्विक माऊलींचा प्रसाद आहे. या प्रसाद आपण कांदा आणि लसूण हा आपण अजिबात वापरत नाही. बिगर कांदा आणि लसणाची आपण भाजी करत असतो. खूप छान. आणि म्हणजे रोज ह्या प्रसादाचा आनंद सगळे घेत असतात. आणि विशेष म्हणजे माऊलींचा आशीर्वाद असल्यामुळे त्याला विशिष्ट अशी चव असणारच. म्हणून आपण त्याला महाप्रसाद म्हणत असतो. आणि सगळ्या वस्तूंचा छान सुगंध येतोय. तर मग आपली ही सेवा आपण किती वर्षांपासून पुरवत आहात? साधारणतः 16 वर्ष झाले मला इथं सेवेत लागून. आणि हा विभाग माझ्याकडे येऊन आता 8 वर्ष झाले. 8 वर्षाले हा विभाग मी बघतोय. दर महिन्याचं लागणारं साहित्य, रोजचा करणारा स्वयंपाक किंवा हे सगळे स्टाफ यांचं सगळं नियोजन मी बघत आहे. खूप छान. म्हणजे आपल्याला हा अनुभव आपण अगदी थोडक्यात कसा व्यक्त करा? थोडक्यात माऊलींची पुण्य, एवढं मोठं पुण्याचं काम अन्नदान आहे सर्व श्रेष्ठ. आणि तो विभाग माझ्याकडे बघायला आहे. हे सगळ्यात मोठं पुण्याचं मी समजतो. आणि त्या हिशोबाने मी याचं नियोजन रोज करत असतो. खूप छान. खरं तर आपण येणारा जो पाहुणा असतो त्याला परमेश्वराचं रूपदान आपल्या संस्कृतीत मानलं जातं. आणि या परमेश्वराच्या माऊलीच्या आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांची सेवा करण्याचा रोज आपल्याला म्हणजे चान्स मिळतोय. खरंच खूप पुण्याचं काम आहे. आणि असंच कार्य आपल्याकडनं घडत राहो ही सदिच्छा. रामकृष्ण हरी माऊली.
नाम तो तेरे